मी बारामतीला उतरलो आणि उतरल्यानंतर काही पत्रकारांनी मला घेरलं आणि ते पत्रकार मला असं म्हणाले, 30 वर्ष ज्या बबनदादांनी तुमच्या विरोधात काम केलं त्या बबनदादांना आता तुम्ही सोबत कसं घेता? मी त्यांना सांगितलं, आम्हाला देशाचा इतिहास माहिती आहे आणि रावणाची लंका जर ध्वस्त करायची असेल तर विभीषणाची साथ घ्यावीच लागते. ध्वस्त होत नाही. या ठिकाणी बबनदादा आज सोबत आलेले आहेत आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, रावणाचं राज्य फार काळ टिकणार नाही. हे अनाचारी, अत्याचारी, दुराचारी, व्याभिचारी आणि भ्रष्टाचारी असलेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्य आता उलथून टाकू आणि तुमचं माझं आपलं सगळ्यांचं महायुतीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणणार आहोत. खरं म्हणजे दादा, तुमचा प्रवास तर आमच्या सोबतच सुरू झाला. तुम्ही जनता पार्टीमध्ये सुरुवात केली, जनता पार्टीचे आमदार झालात आणि आम्ही देखील त्या जनता पार्टीमध्ये होतो. ही जनता पार्टी जुलमी सरकारच्या विरुद्ध सगळ्या राष्ट्रभक्तांनी एकत्रित येऊन त्या काळामध्ये तयार केलेली पार्टी होती. पण जनता पार्टीचं विलिनीकरण झाल्यानंतर, ती दुभंगल्यानंतर दादा तुम्ही वेगळ्या मार्गाने गेला आणि आम्ही वेगळ्या मार्गाने गेलो. पण शेवटी आपला मार्ग एकच होता आणि त्यामुळे 30 वर्षानंतर का होईना पुन्हा एकदा एकाच टप्प्यावर आपण येऊन भेटलो. आणि म्हणून जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा हा जो तुमचा प्रवास आहे, एक प्रकारे तुम्ही स्वगृहीच परत आलेला आहात. कारण हा सगळा विचार जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचा हा काही फार वेगळा नाही आणि म्हणून मला काही तुम्ही नवखे आहात असं बिलकुल वाटत नाही.